लागतो. आज मात्र आपण पाहतोय की पहिला षटक असताना पहिल्या चेंडूवर मात्र अमित यानं माघारी परतवलं. अर्थातच फलंदाज आपण पाहतोय अमोल याला अल्पेश याच्या सोबत आता मात्र नवीन फलंदाज मार्गस्थ होतोय. आशिष आपण पाहतोय नवोदित फलंदाज दिसतोय. देहयष्टी एवढी काय मजबूत दिसत नाही, पण त्याच्यामध्ये कलाई ताकद असेल म्हणजे त्याच्या बाजूमध्ये असेल, त्याच्या फोरम्समध्ये असेल, त्या ताकदीच्या माध्यमातून त्या टेक्निकच्या माध्यमातून तो कशा पद्धतीने क्रिकेट खेळतोय याच्याकडे आपलं सातत्याने लक्ष असणार आहे. गतवर्षामध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट कलवे संघाने जिंकल्या, त्याच्यामध्ये योगदान असेल जीवनदादा असेल, मंगेशदादा असेल, त्यानंतर सर्वात मोठं नाव म्हणजे सुशांत मोकल उर्फ गोट्या रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. आज मात्र तो AJ कलवे या संघाच्या माध्यमातून खेळतोय. त्याचा संघ देखील 2 राऊंड मारून निश्चित आपण पाहतोय तिसऱ्या राऊंडसाठी मात्र क्वालिफाईड झालेला आहे. आज मात्र हा कलवे गावाचा पूर्ण तारुण्याचा भरणा आपण इथे पाहतोय आणि तारुण्यही पूर्णपणे या मैदानावर उतरले निमित्त आहे. जिगर ट्रॉफी 2022 आयोजक आमचे करणदादा, सर्वांचे लाडके, कलवे गावाचे लाडके. आता मात्र एकदम क्रिकेटिंग फटका इथं पाहायला मिळतो. बराच काळ हवेत राहिल्यानंतर नो मॅन्स लँडमध्ये जाऊन पडतोय. या दरम्यान मात्र एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. फलंदाज आशिष याच्या माध्यमातून स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं जातोय. संघात सांघिक देखील खातं खोललं जाते एक धावसंख्येने. फटका चांगला होता, फक्त इलिव्हेशन नव्हतं, कारण बॅट आणि बॉलचा जो संपर्क व्हायला पाहिजे होता व्यवस्थित तो पट्ट्यात झाला नाही, कारण वरच्या पट्ट्यात बॅटच्या हा चेंडू आला आणि त्या कारणामुळे आपण पाहतोय फक्त एक धावसंख्या प्राप्त करतोय आशिष. पुन्हा एकदा अल्पेश आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर आपण अमित पाहतोय. अमितची बॉलिंग ॲक्शन खूप सुरेख आहे. पटकन तो जातोय आणि पटकन हाय आर्म ॲक्शन मध्ये स्विंग करतोय आणि गोलंदाजाकडे असलेला वेग, या वेगावर स्वार होऊन गोलंदाज गोलंदाजी करतोय. अल्पेश मात्र आता आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून मार्गस्थ होतोय फलंदाजाच्या दिशेनं. खोलवर टप्प्याचा चेंडू तेवढाच खोदून काढला जातो. अवकाशात चेंडू आता मात्र बॅक टू द पवेलियन जावं लागेल अल्पेश याला. अमित यानं मात्र दुसरा मोठा धक्का दिलेला आहे. तो अर्थातच आपण पाहतोय वैग्रेश्वर कलवे या संघाला. वैग्रेश्वर कलवे या संघाच्या 2 विकेट पहिल्या षटकामध्ये इथे जात असताना पाहतोय. डीजे मास्टर आपण सुरुवात करायची आहे, मी विसरलो. वडखलचे रवी दादा यांनी आम्हाला कळवलं की आज मात्र हा चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावसंख्येसाठी.
अप्रतिम ऍक्शन पण आपण पाहतोय इथे लेग ग्लान्स केला जातो आणि लेग ग्लान्सच्या माध्यमातून बॅकवर्ड सीमारेषा पार करून जातोय 4 धावसंख्येसाठी. या दरम्यान पहिलं षटक देखील संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 11 धावा. अमर कलवे संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 11. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. जिगर ट्रॉफी 2022 मुख्य आयोजक करणदादा पाटील यांच्या माध्यमातून उभी राहिलेली मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची समजली जाणारी ही कलवेगावची ही स्पर्धा आणि कलवेगावाच्या नागरिकांचा कलवेगावच्या खेळाडूंचा बहुमूल्य योगदान या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये अखंड कलवेगावचे हे खेळाडू इथे मात्र सहभागी झालेले आहेत. आपण मात्र इथे पाहतोय की जी रायगड प्रीमियर लीग झाली या रायगड प्रीमियर लीगमध्ये वावेघरचा अनुराग माली या एक्सप्रेस म्हणजे वावेघर एक्सप्रेस हा ओळखला जातो गोलंदाजीमध्ये. त्या गोलंदाजांना मात्र रायगड प्रीमियर लीगमध्ये बाईक पटकावली होती. तर त्याचा मित्र DJ माही याच्या माध्यमातून त्याने शुभेच्छा द्यायला मला सांगितलेले आहेत. आज निमित्त आहे जिगर ट्रॉफी 2022 मुख्य आयोजक आमचे करणदादा यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून अनुराग माली याला शुभेच्छा दिल्या जातील. एक नवोदितमध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये असलेला एक लहानचं गाव वावेघर आणि या वावेघराचा एक खेळाडू अर्थातच आपण पाहतोय अनुराग माली यांना रायगड प्रीमियर लीग मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आपल्या रायगड जिल्ह्याची त्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये बाईक पटकावली होतं आणि आपल्या वावेघरचं नाव आपल्या आईबाबांचं नाव या क्रिकेटच्या पटलावर लावलं. त्याला देखील भविष्यामध्ये शुभेच्छा देतील DJ माही असतील. मी वैयक्तिक अक्षय प्रभावती जनार्दन पाटील बँड फ्रॉम रावे याच्या माध्यमातून देखील अनुराग माली याला खूप खूप शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चालतोय या क्रिकेटच्या मैदानाकडे. तिथे खेळ चालू आहे. आपण पाहतोय अमर कलवे विपक्ष व्याघ्रेश्वर कलवे या दूड मातब्बर संघांमध्ये पहिला मात्र षटक फेकला गेला अमित याच्या माध्यमातून. आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. आता डाव्या यष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा 22वा नियम आहे. या 22व्या नियमाची अंमलबजावणी केली जाते. दंडात्मक कारवाईला सामोरा जातोय तो बंटी आणि दंडात्मक कारवाईनिशी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावफलकावर धावा आपल्याला दिसतील 12. अखूप टप्प्यांचा चेंडू होता आणि जास्त काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न बंटी या गोलंदाजाचा आपल्याला दिसून आला आणि म्हणून की काय हा गोलंदाज मात्र इथे अपयशी ठरतोय. समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू गुडले स्पॉटला चेंडू होता. फलंदाजाला समजलं नाही. फ्रंट फूट पुढे काढलं होतं आणि त्यानंतर हा स्टँड ऑन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न मात्र इथं अपयशी ठरतोय आणि या दरम्यान मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो बंटी मागच्या कालच्या दिवसामध्ये पण अंडर 24 मध्ये खेळला. आज देखील आपलं एक वेगळं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचं काम या कलवे गावचा जो लॉट आहे आजच्या दिवसातील त्या लॉटमध्ये करतोय तो बंटी. आता मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलाय. चेंडू मात्र अवकाशात क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू मागे येतोय आणि हा मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने झेल पकडला जातोय या फलंदाजाचा. फलंदाज मात्र अशीच बॅक टू द पवेलियन. DJ मास्टरला संधी उपलब्ध करून दिली जाईल. इथे मात्र अमर कलवे संघाने मागाच्या मॅचमध्ये काय अप्रतिम विजय मिळवला आणि आज मात्र त्यांना व्याघ्रेश्वर कलवे या संघाबरोबर खेळण्याची संधी मिळाली. सिद्धिविनायक कलवे संघाचा बॅडलक होते. 21 धावा चेस करता आल्या नाही कारण ते जीवनामध्ये उतार चढाव होत असतात मित्रांनो. हेच उतार चढाव आपल्याला इथं पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी मला अपेक्षा होत्या आणि आपले प्रेक्षक आहेत त्यांना देखील वाटत होतं की सिद्धिविनायक संघ हा आरामातरित्या विजय संपादित करू शकतो कारण 18 चेंडू 21 धावसंख्या होत्या. मात्र आज मात्र चित्र बदललं म्हणून की काय अमर कलवे हा संघ व्याघ्रेश्वर संघाबरोबर आपल्याला खेळताना दिसतोय आणि तो देखील झुंज देतोय. जीवनदादा यांचा हा संघ अनुभवाची शिदोरी जवळपास क्रिकेट खेळण्याचा 25 ते 30 वर्षाचा अनुभव आज मात्र आपल्या गावासाठी आपल्या या अमर कलवे या संघासाठी पणाला लावत असताना जीवनदादा यांना पाहिलं. मी बोललो गत वर्षामध्ये त्यांनी हमरापूर प्रीमियर लीग 40+ त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती. काय फटकेबाजी केली जाते त्याचीच परावृत्ती आपल्याला पाहायला मिळते की काय मला असं वाटत होतं. आणि चेंडू मात्र आपण पाहतोय की बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं गेला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला कारण डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या रोशन पाटील आणि अजिंक्य पाटील. ओके
रोशनजी पाटील आणि अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून जिगर स्पोर्ट जिगर ट्रॉफी 2022 आयोजक करणदादा यांना शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांना देखील धन्यवाद मानतो. धावफलकावर धावा आहेत 13 13 धावफलकावर धावा आहेत अमर कलवे या संघाच्या. आणि खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या करणदादा यांना येत आहेत. करण भाई एक मोठं नाव कलवे गावातील, व्यक्ती लहान पण कीर्ती महान असं म्हटलं जातं बघा. तशा पद्धतीनं आमचा करणदादा या सर्वांना बघा आज लहान थोरांना आज दादांनी एकत्र आणलं. ही ताकद असते रे, फक्त आत्मविश्वास पाहिजे. तो आत्मविश्वास दांडगा आहे करणदादाचा आमच्या. इथं मात्र बॅकवर्ड स्टर्न लागला, दणदणीत ठणठणीत हा षटकार येतोय अफरात. LBW ची अपील करण्यात आली होती. 1774 LBW चा हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला. त्याची अंमलबजावणी होते की काय होत होतं, कारण पंचांकडे लाऊड अपील केली होती. पंचांनी मात्र ती दाद फेटाळली. आज मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा आदेश मात्र मैदानावर अद्यापी आहे. तो काय चमत्कार दाखवतोय, त्याचबरोबर त्याच्या समवेत अनुभवाची शिदोरी असलेला जीवनदादा आमचा देखील आहे स्ट्राईक एंडला. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र खेळपट्टीवर राहतोय. आता ते वयोमानाप्रमाणे कसं नजर पण उतरते खाली, ते आपल्याला दिसून येते. जीवनदादा यांचं थोडंसं क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं. फॅमिली आल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं प्रॅक्टिसचा अभाव दिसून येतोय जीवनदादा याच्या खेळीमध्ये, पण अनुभवाचा अभाव दिसून येत नाही. तो अनुभव मात्र नवोदित तरुणांना दिला जातोय. मगाशी पण आपण पाहिला गोलंदाजीमध्ये गोलंदाजी करत असताना 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा आपल्या अमर कलवे संघाची दिसतोय 20. त्यामध्ये आपण पाहतोय आदेश याचं 10 धावसंख्येचं योगदान आहे. जीवनदादा पण आता मात्र फलंदाजीसाठी आहे. 1 षटक अद्याप शिल्लक आहे. या 1 षटकामध्ये काय कमालीची कामगिरी केली जातोय ती अमर कलवे या संघाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि गोलंदाजी देखील वॅगरेश्वर कलव्याचे गोलंदाज कशा पद्धतीने करतात तेही आपण सातत्याने पाहू. 20 धावसंख्या धावफलकावर आहे आणि 20 धावसंख्या जमवत असताना 3 मोहरे तंबूत परतले ते अमर कलवे या संघाचे. आणि आता मात्र खेळपट्टीचा जो ताबा आहे तो अर्थातच आदेश आणि जीवनदादा यांच्याकडे आहे. अर्थातच आपण पाहतोय आदेश हा वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतो. त्याच्यामध्ये एक 6 धावसंख्या आणि 2 चौकार अशा धावसंख्या जमवत त्यांनी जवळपास 16 धावसंख्येचा पल्ला गाठलाय आणि आपल्या संघाला 20 या धावसंख्येवर नेऊन ठेवले. डीजे मास्टर.
या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथं थांबली गेली आहे ती 21 या गटावरती. 3 विकेट मोलाच्या गेल्यानंतर थोडासा बॅकफुटवर पाहायला भेटतो तो अमर 11 कलवे संघ चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु तदनंतर मात्र थोडासा बॅकफुटवर पाहायला भेटतो. गोलंदाज तयार आहे तो धर्मेश. चांगला फटका पाहायला भेटतोय, मोठा फटका आणि मोठ्या फटक्याची प्रतीक्षा केली खेळाडूने. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. काय म्हणाल सर, या षटकारानंतर चांगली स्थिती निर्माण करून दिली धावसंख्येला आणि मोठ्या फटक्याची अपेक्षा पूर्ण करून दिली. मी निश्चित मागाशी म्हणत होतो मित्रा की आपण जीवनदादाकडे अनुभवाची शिदोरी आहे, या अनुभवाच्या शिदोरीचा वापर केला आणि या मैदानावर मात्र आपण पाहतोय मोठी फटकेबाजी देखील जीवनदादा याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र लेग गलीमध्ये जातोय. या दरम्यान एक धावसंख्या पूर्ण करतोय जीवनदादा आणि एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र वाढ होते. धावफलकावर धावा असतील 28 धावसंख्या धावफलकावर. अद्यापि या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना खेळ अजून बाकी आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. मायबाप रसिक प्रेक्षक देखील हळूहळू आपण पाहतोय वाढले आहेत कालच्यापेक्षा. आज मात्र करणदादा आपली जी जिगर ट्रॉफी 2022 पाहण्यासाठी मायबाप रसिक प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे. म्हणजे आपण उद्याचा दिवस आणि परवाच्या दिवसामध्ये खूप गर्दी असेल, कारण रविवार असेल. रविवारमध्ये थोडेसे बाहेरचे संघ आहेत. उद्या अंडर-19चा लॉट आहे, आज मात्र कलवे गावाचा लॉट आहे. तर अशा पद्धतीने हा क्रिकेटचा रणसंग्राम इथे चालू आहे. काही दिवसामध्ये आमचे मनसेचे लाडके पेन तालुक्याचे अध्यक्ष रुपेशदादा पाटील यांची देखील स्पर्धा येऊन ठेपते. 23, 24, 25 डिसेंबर या कालावधीमध्ये एक मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला इथे या पेन नगरपालिकेवर पाहायला मिळेल. मुख्य आयोजक आमचे मनसेचे रुपेशदादा पाटील, पेन तालुक्याचे अध्यक्ष आहेत ते मनसेचे. आता मात्र एक धावसंख्या पूर्ण केली जाते. जीवनदादा यांना मात्र ही संधी मिळली जातोय. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का या प्रश्नाचं उत्तर मात्र जीवनदादा याच्या मनामध्ये दडलं आहे. ते मनामधलं दडलेलं उत्तर मात्र आपल्याला मात्र या चेंडू मागं मिळणार आहे, कारण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय धर्मेश. कलवे गावचा हा अनुभवी गोलंदाज धर्मेश, पण धर्मेशपेक्षा बराचसा क्रिकेट खेळणारा जीवनदादा मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. डावखुरा हा फलंदाज आहे. बघूया धर्मेश मात्र आता मार्गस्थ होते फलंदाज जीवनदादाच्या दिशेनं. आता मात्र मोठा फटका येता राहिला. आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोळावला होता. हा एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न देखील पूर्ण केला जातोय आणि या दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आपण पाहतोय अमर कलवे या संघाची. 31 धावसंख्या धावफलकावर लागते. 31 धावसंख्या धावफलकावर लागते ती अमर कलवे या संघाची. 32 धावसंख्येचा आव्हान ठेवलेला आहे ते व्याघ्रेश्वर कलवे या संघापुढे. तर व्याघ्रेश्वर कलवे हा संघ हे 32 धावसंख्येचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करतो याच्याकडे आपण लक्ष थोड्या वेळात देणार आहोत, कारण आपण थोडी संधी देतोय आमच्या डीजे मास्टरला.
और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज देखने को मिलेंगे। इस बार तो बल्ला चली, पम पम पम, छक्का लगा, इसका करण भाई, ये लगा छक्का, लीजिए। कलवा गांव के लिए अभी जीवन भाई को कुछ तो चक्कर चलाना पड़ेगा, क्योंकि जीवन भाई आपके पास जो अनुभव है, उस तजुर्बा है, उस तजुर्बे का इस्तेमाल करके कोई तो आपको जादू चलाना पड़ेगा। वो तो जादू चलाए, देखो बल्लेबाज के सामने फील्डर को तैनात किया गया है, तो ये इसका इफेक्ट कितना पड़ेगा। अरे बाप रे, मुझे लगा तो ये अभी जो बल्ला बोल रहा था सामने की तरफ आया था, अभी एक बोला को योपयक, ये हमारी मुझे लैंग्वेज है हमारे यहाँ की, योपयक ऐसा लैंग्वेज होती है। मैं कभी कभी हमारे आखिरी लैंग्वेज में करता हूँ कॉमेंट्री, नहीं बाद में देखेंगे, बराबर से करता हूँ, टेंशन। यूट्यूब पे मेरी वीडियो है, तो मैं हमारे यूट्यूब भाई को बोलना चाहूंगा, मैं भी यूट्यूबर हूँ। इस बार तो कर रहा है, कह रहा है कि मैं हूं डॉन, आसमान की कोई सीमा नहीं होती, आसमान की कोई सीमा नहीं होती, पृथ्वी का कोई तोल नहीं होता, साधु की कोई जात नहीं होती, और इस बल्लेबाज का कोई जवाब ही नहीं। दोस्तों क्या ठुकम ठोक छक्का लगा रहा है, तू डाल, मैं डालता हूं छक्का, फिर से तू डालेगा, फिर से मारूंगा मैं छक्का। इस दौरान स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर है 18 रन हो चुके हैं। अमित भाई ऑन फायर, इस बार भी बल्ला चलाया था लेकिन मिस टाइमिंग हुआ, लेकिन अमित भाई ने जो काम उनको दिया था वो काम यहाँ पे किरदार वो निभाते हुए वो बैक टू द पवेलियन जाएंगे और दूसरे बल्लेबाज को भेजेंगे। टीम का कुल मिला के स्कोर 18 रन हो चुके हैं। तोड़ बल्लेबाजी की, यहाँ पे बल्लेबाज ने कंबर यहाँ पे जो होती इसकी तोड़ दी है। बल्लेबाज काफी हद तक यहाँ पे सक्सेसफुल रहा, लेकिन 5वें गेंद के ऊपर बल्लेबाज को बैक टू द पवेलियन जाना पड़ा। फिर से एक बार कौन सा बल्लेबाज आएगा और कैसे पारी खेलेगा देखना होगा, क्योंकि टीम को कुल स्कोर बनाना है जीतने के लिए। 32 रन बनाने हैं, उस 32 रन में से 18 रन अभी तक हो चुके हैं। तो किस तरह से आगे की पारी संभाली जाएगी, आने वाली 13 गेंदों के ऊपर 14 रन की जरूरत है। तो ये रन किस तरह से पूरे किए जाएंगे,
कौन बल्लेबाज यहाँ पे अच्छे से खड़ा होगा, क्योंकि गेंद अभी जो बल्लेबाज रन बना रहा था उसको तो अभी भेज दिया है डगआउट में। आने वाले बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करेंगे ये भी आने वाला वक्त दोस्तों तय करने वाला है। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज है नीतीश। हेलो रुपेश दादा बोला। में 14 रन की जरूरत है। काफी हाई वोल्टेज ये मुकाबला है, तो देखना होगा किस तरह से मुकाबला चलने वाला है दोस्तों, क्योंकि यहाँ पे अगर जीतना होगा तो संघर्ष करना पड़ेगा। अमित ने तो पहले ही शिकंजा कस लिया था कि ये भाई हम जीतने वाले हैं। टू रन का टारगेट रखा था, वही टारगेट चेस करते हुए अमित ने 3 छक्के जड़े बैक टू बैक। इस बार अमोल ओसी इंडिया कंपनी जो है तलोजा में उसके कप्तान है, वही कलवा गांव से बिलोंग करते वही अमोल जी गेंदबाजी मार्ग पर देखने को मिलेंगे। हाई आर्म एक्शन है इस गेंदबाज की, जो हाइट है उनका बेनिफिट ले रहे हैं क्योंकि बाउंसर प्राप्त कर रहे हैं इस गेंदबाजी के ऊपर। फिर से एक बार दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। इस बार शॉर्ट पिच गेंद की पटकी हुई गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, कैच की अपॉर्चुनिटी थी विकेट कीपर को, लेकिन विकेट कीपर मुझे समझ में रहा है गलती इसकी और गली के फील्डर को चिल्ला रहे हैं तू क्या कर रहा है। ये ऐसा क्रिकेट नहीं होता है भाई, गलती है तो खुद मान जाओ। ये क्रिकेट दोस्तों ऐसे नहीं होता है, खुद की गलती है और दूसरे के सर के ऊपर नारियल मत फोड़ो, फोड़ना है तो खुद के सर के ऊपर फोड़ो। बराबर है भैया, ठोको डाली। हाँ बच्चे लोग को समझ में आया, स्कूल के बच्चे हैं उनको हिंदी समझ में आ रही है। थोड़ी देर में आता हूं मैं मराठी की तरफ रुक करता हूं। अमोल जी वार गेंदबाजी मार्ग के ऊपर रेडी है, बल्लेबाज सामने खड़े हैं बंटी। इस बार ऑफ स्टंप के ऊपर इन्विटेशन देता, कैच लपकना था, कैच पकड़ो मैच जीतो। दोस्तों जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा जीती है, तो जो मौका मिला है ना उसके मौके के ऊपर चौका छक्का लगाना सीखो, नहीं तो जिंदगी बर्बाद हो जाएगी। ये दोस्तों क्रिकेट का कुरुक्षेत्र है, क्रिकेट ही नहीं हमें सिखाता तो जीवन का बहुत सारा रहस्य इस क्रिकेट के ऊपर डिपेंड है और इस क्रिकेट के भरोसे हमारा जीवन भी दोस्तों चलता है। इस बार अमोल जी काफी सटीक लाइन लेंथ के ऊपर गेंदबाजी कर रहे, जकड़ के रखा है। पहले तो अमित हावी हुआ था, उसके बाद अमोल जी ने थोड़ा सा शिकंजा कस लिया है, तो देखना होगा क्या होगा क्या नहीं होगा। अमोल जी कुछ अतिरिक्त करने की कोशिश कर रहे थे, लेकिन बंटी जी भी तजुर्बेकार वहां पे बल्लेबाज खड़े हैं, उन्होंने भापा कि ये गेंदबाज कुछ तो अलग करना है तो हमें कुछ तो अलग करना पड़ेगा। इस बार तो ओवर पिच गेंद थी, मिस किया। इस बार गेंद चली जाएंगे विकेट कीपर के दस्तानों में। पिच के गिरने के बाद थोड़ी सी स्लो गेम हो रही है,
तो आने वाली 8 गेंदे और जीतने के लिए 12 रन की जरूरत है। 8 गेंदे 12 रन की जरूरत। क्या होगा क्या नहीं होगा आने वाला दोस्तों वक्त तय करेगा। इस बार तो बल्ला चला आया था अमोल भाई ऑन फायर। झली को आग कहते हैं, भुजी को खाक कहते हैं। सटीक लाइन और लेंथ के ऊपर गेंदबाजी करने वाले इस गेंदबाज को अमोल भाई कहते हैं। कलवा गांव से भाई ये बिलोंग करते हैं। तो इस बार देखा जाए तो कैमरा ऑन स्क्रीन में अक्षय पाटिल दिखूंगा। मैन फ्रॉम रावे कमेंट्री का आगाज किया, हिंदी में भी आगाज किया, मराठी में भी आगाज किया। फिर से एक बार ले चलता हूं मैदान के ऊपर। कलरफुल क्रिकेट जारी है। ये जिगर ट्रॉफी 2022 का करण भाई की ट्रॉफी है। इस बार तो बल्ला चला है, कहां तक ट्रेवल होगी, बल्ला घुमाया और यहाँ पे आउट। इस बार हमारे 12th मन बता रहे यस कड़क, और यही कड़क कैच पकड़ा इस फील्डर ने। इस दौरान झटका लगा वागरेश्वर कलवे टीम के इस बल्लेबाज को। इस बार थोड़ा सा कैलकुलेशन चेंज होता है भाई, स्पीड अप करना है। 2 ओवर का खेल हो चुका है और स्कोरबोर्ड पे रन है 30 रन हो चुके हैं, 20 रन हो चुके हैं। आने वाली 6 गेंदे और 12 रन की जरूरत। आने वाली 6 गेंदे 12 रन की जरूरत होगी। ये जरूरत किस तरह से पूरी की जाएगी देखना होगा, क्योंकि इस दौरान अभी देखा जाए तो हाई वोल्टेज मुकाबला है। पहले तो अमित जी ने वन साइड मुकाबले की रुख है वो बदल रही थी, करवट ली थी गेंद ने, लेकिन उसके बाद अमोल जी ने अच्छी गेंदबाजी की। सटीक लाइन और लेंथ के ऊपर गेंदबाजी की। नपी तुली गेंदबाजी इसे क्रिकेट में कहा जाता है, और ये नपी तुली गेंदबाजी करना लाजमी था। उसका बेनिफिट उनके टीम के लिए मिला। अमर कलवा की ये टीम, मैं पहले ही बोला था, जीवन भाई के पास जो अनुभव है उस अनुभव का इस्तेमाल, उनको तजुर्बे का इस्तेमाल करना पड़ेगा। वो तजुर्बे का इस्तेमाल किया, अमोल भाई ने काम किया। इसके बाद अभी थोड़ा सा कैलकुलेशन चेंज। आने वाली 6 गेंदे 12 रन की जरूरत। कलवा गांव के 40 प्लस की जो टीम है वो यहाँ पे आई है, क्योंकि हमारे करण भाई ने आपको न्योता दिया है। और 2 टीम है कलवा गांव के 40 प्लस, दोनों ही टीम को मैं न्योता देता हूँ कि आप आइए हमारे कमेंट्री बॉक्स में। करण भाई आपको बुला रहे हैं, तो उनके इनविटेशन को सम्मान करते हुए आप जल्दी से जल्दी हमारे कमेंट्री बॉक्स में आइए। इस दौरान आगने वाली 6 गेंदें 12 रन की जरूरत। एक तरफ देखा जाए तो तजुर्बा है, एक तरफ देखा जाए तो जोश है बंटी भाई का बल्लेबाजी में देखने को मिल रहा है। सामने बल्लेबाज खड़े हैं वागरेश्वर के बंटी, और अमर कलवा की ओर से गेंदबाजी कर रहे हैं हमारे जीवन भाई। इस बार तो फुल टॉस गेंद, हवा में गेंद, क्या होगा क्या नहीं होगा। इस बार अच्छा जजमेंट लिया, तारीफ करनी पड़ेगी, प्रशंसा करनी पड़ेगी इस फील्डर की, क्योंकि जिस जजमेंट के साथ कैच पकड़ा है ना तो काबिल तारीफ। देवराज जी मुझे लगता है फील्डर है, देवराज ने अपनी टीम के लिए योगदान दिया। उन्होंने देखा कि किस तरह से गेंद आ रही है, वो खड़े थे मिड विकेट रीजन में, उन्होंने मिड ऑफ रीजन में आए, वहां पे थोड़ा सा टाइमिंग लिया, समय देखते हुए उन्होंने जंप किया और इस कैच को पकड़ा। इस दौरान बल्लेबाज जाएंगे डगआउट में, डीजे मास्टर को अपॉर्चुनिटी दी जाएगी। इस बार करवट लेते हुए ये गेंद, आने वाली 5 गेंदें और 12 रन की जरूरत होगी। बेहतरीन कैच पकड़ा इस बंदे ने। इस दौरान जिगर भाई जीवन भाई दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। इस बार अक्रॉस द बैट इसको जंप किया था, काबिल तारीफ फील्डिंग कर रहा है ये फील्डर, क्योंकि जिस एफर्ट से हमारी टीम को जीतना है उसको मालूम है। इस बार तो तुम्हें में होते होते ये बल्लेबाज बैक टू द पवेलियन जाएगा। काबिल तारीफ एफर्ट्स था।
देवराज का पहले कैच पकड़ा, उसके बाद हाई जंप लगाई थी, थोड़ा सा हाथ को टच किया, उसके बाद गेंद गई डीप मिड विकेट में। इस दौरान अच्छे विकेट का पतन होते हुए इस बार खतरे की घंटी बज चुकी है। वैग्रेश्वर कलवा टीम के ऊपर खतरे की घंटी बज चुकी है। ये खतरे की घंटी अगर टलनी होगी तो मुझे लगता है इस आने वाले बल्लेबाज को कुछ तो करिश्मा करना पड़ेगा, क्योंकि खतरा है। डर के आगे दोस्तों जीत है। जिंदगी जीना इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता। जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। तो ये संघर्ष करना पड़ेगा, और ये संघर्ष करना बल्लेबाज बखूबी जानते हैं। टीम का स्कोर है कुल मिला के 21 रन हो चुके। आने वाली 4 गेंदों के ऊपर 11 रन बनाने हैं। जीतना है तो संघर्ष करना पड़ेगा। कभी खुशी कभी गम, तुम में है दम तो हम में नहीं कम, ऐसा बल्लेबाज को गेंदबाज को कहना होगा, तो ये आप जीत हासिल कर सकते हो। देखिए दोस्तों, ये क्रिकेट का कुरुक्षेत्र है। इस क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर अगर डटे रहना है, टिकना है, तो आपको संघर्ष करना पड़ेगा। इस मुकाबले के बाद बीएन स्पोर्ट टीम को न्योता दूंगा कि आप फील्डिंग जल्दी से जल्दी लगाए, क्योंकि मुकाबला जल्दी होना लाजमी है, हमारे पास टाइम कम है। इस बार जीवन भाई दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। काफी हाई वोल्टेज मुकाबला, रफ एंड टफ मुकाबला। आने वाले 4 गेंदे 11 रन की जरूरत। सामने बल्लेबाज खड़े हैं अक्षय। इस बार स्लोवर डिलीवरी की। अरे मैं पहले ही बोला था भाई, ये अनुभव है, ये अनुभव ऐसे नहीं आता भाई। 20 या 25 ईयर कलवा गांव के क्रिकेट के लिए उन्होंने समर्पित किए हैं, तो ये अनुभव का जोश है। उनके पास जो तजुर्बा है, वो तजुर्बे के साथ सामने वाले बल्लेबाज को चकमा दे रहा है ये गेंदबाज। फिर से एक बार जीवन जी दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। इस बार जीवन भाई कुछ तो अलग करने की कोशिश कर रहे थे, लेकिन नाकामयाब हुए। देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करेंगे ये बल्लेबाज। आने वाली 3 गेंदे 11 रन की जरूरत होगी। मुकाबला हाई वोल्टेज है। दोनों ही टीम कलवा गांव से बिलोंग करती है। एक तरफ वैग्रेश्वर कलवे, दूसरी तरफ अमर कलवे। इस बार भी चकमा दिया, क्रिकेट का बर्बाद कर डाला यॉर्कर गेंद के ऊपर। कोई भी जवाब नहीं दे रहा है ये बल्लेबाज, क्योंकि जीवन के पास जो अनुभव है वो अनुभव का इस्तेमाल कर रहा है। तो काफी तजुर्बेकार ये बल्लेबाजी और तजुर्बेकार गेंदबाजी जीवन भाई ने अपने अमर कलवे टीम के लिए की है। वैग्रेश्वर टीम के सभी बल्लेबाजों को यहाँ पे चकमा दे रहे हैं अपने गेंदबाजी से। इस बार भी चकमा दिया। इस बार तो जीत के काफी करीब आ चुका है अमर कलवे टीम। ये सारा श्रेय देना चाहूंगा जीवन भाई को, जो उनके पास अनुभव है, तजुर्बा है। उस तजुर्बे के साथ वो गेंदबाजी कर रहे। फिर से एक बार जीवन भाई दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। बल्लेबाज सामने खड़े हैं विजय, नाम है विजय। इस बार भी चकमा दिया, बैक ऑफ द स्टंप, गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए, लेकिन देर आई दुरुस्त आई। दोनों ही टीम को बधाई देना चाहूंगा। व्हीएन स्पोर्टला माझी विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। या दरम्यान आपण पाहतोय मनसे चषक 2022 भव्य दिव्य ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने 23, 24, 25 डिसेंबर 2022 रोजी आपण पाहतो।